ओम श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिवमहापुराण आणि आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की षडलिंगाचे स्वरूप, प्रणवाचे काय महत्त्व आहे, त्याचप्रमाणे शिवभक्तांचा सत्कार केल्याने कोणते फळ प्राप्त होते हे देखील आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. त्यानंतर भस्मधारण करण्याचे रहस्य काय आहे, शिवभक्तांचे आचरण, त्याचप्रमाणे पार्थिव शिवलिंगाचा महिमा हे आजच्या आपण भागामध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. षडलिंगाचे स्वरूप आणि प्रणवचे महत्त्व. ऋषीजन सुतांना म्हणतात की आम्हाला त्याचे महत्त्व सांगा. त्यावेळेस सूत सांगतात की ओंकारालाच प्रणव असे म्हणतात. म्हणजे प्रकृतीतून निर्माण झालेला महासागर आणि नवा म्हणजे नौका. जीवाला भवसागरातून तारून नेणारी नौका म्हणजे प्रणव. जोपर्यंत मोक्षामध्ये नेतो तो प्रणव. जो दिव्य असे ज्ञान देतो तो प्रणव. प्रणवाचे 2 प्रकार आहेत, एक स्थूल आणि एक सूक्ष्म. एकाक्षर स्वरूप ओम हा सूक्ष्म प्रणव आहे. नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्राला स्थूल प्रणव म्हणतात. ओम हे सर्व साधनांचे सार आहे, म्हणून जीवनमुक्त पुरुष देखील देह ठेवेपर्यंत प्रणवाची साधना करतात. प्रणवाचा 9 कोटी वेळा जर जप केला तर मानवाचे अंतःकरण हे शुद्ध होते. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचतत्वावर विजय मिळवता येतो. तपश्चर्या करण्यासाठी जप हा फार आवश्यक आहे. ओम नमः शिवाय असा जप करावा. आपल्या उपासनेने स्थान निश्चित करावे. साधना करताना प्रमाणात भोजन घ्यावे. शक्यतो मौन पाळावे. साधना वाढेल तसतसे हे हृदय शुद्ध होत जाते. जप करताना शंकराच्या स्वरूपाचे चिंतन मनामध्ये करावे. त्यांच्या जटेतून गंगा प्रगट होत आहे. त्यांच्या भाळावर चंद्रकौर दिसत आहे. त्यांच्या वाम अंकावर भगवती उमा आहे. आता कर्मकाया व ज्ञानमाया याविषयी. मा म्हणजे लक्ष्मी, या म्हणजे या अर्थ प्राप्त होणे. या लक्ष्मीमुळे कर्मयोग प्राप्त होतात, म्हणून तिला माया किंवा कर्ममाया म्हटले जाते. तिच्यामुळे ज्ञानभोग प्राप्त होतो, म्हणून तिला माया आणि ज्ञानमाया देखील म्हणतात. कर्मलोकांमध्ये जन्म, मृत्यू, अहंकार हे सर्व असतात आणि ज्ञानलोकांमध्ये हे काही नाही. तेथे अक्षय, मोक्ष, सुख आणि विनम्रता आहे. जे सत्य, अहिंसा आदी गुणांनी युक्त होऊन शंकराची पूजा करतात ते कालचक्राच्या पलीकडे जातात. साधकाने स्वतः शिवरूप होऊन पराशक्तीचे पूजन करावे. शक्ती व लिंग यांचे चित्र अथवा मातीची आकृती तयार करावी. त्यांची प्राणप्रतिष्ठा करून निष्कपट भावाने पूजा देखील करावी. शिवलिंगाचा नादरूप व शक्तिरूपाला बिंदुरूप मानून जे परस्परांना मिळालेल्या शिवलिंगाचे व शक्तिलिंगाचे अर्थात शिवशक्तीचे पूजन करतो तर शिवरूप बनतो. देवाची पूजा करता आपणच देवरूप बनून जातो. शिवभक्त शिवमंत्ररूप झाल्यामुळे शिवरूपाचेच असतात. जो मनुष्य त्यांची मनोभावे पूजा करतो त्यांच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होतात. आता बंधन मोक्ष म्हणजे काय, तर तेव्हा सूत म्हणतात की प्रकृती आदी 8 बांधवांनी बांधल्या गेल्यामुळे आत्म्याला जीव ही संज्ञा प्राप्त होते. बंधनात अडकलेला जीव बद्ध म्हटला जातो. तो 8 बंधनातून सुटका करून घेतो त्याला मुक्त असे म्हणतात. बद्ध जीव बंधनातून मुक्त होतो त्याला मुक्त जीव असे म्हणतात. सूक्ष्म देह जागृत अवस्थेत सर्व व्यवहार करतात. सूक्ष्म देह जागृत अवस्थेत व स्वप्न अवस्थेत इंद्रिय भोग प्रदान करतात. कारण देह आत्मानंदाचा अनुभव प्राप्त करून देतो. शिवलिंगाची पूजा मुक्ती
क्रमशः प्राप्त होत जाते आणि म्हणून शिवजींचा कृपाप्रसाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचेच पूजन केले पाहिजे. शिव, तप, शिवमंत्राचा जप, शिवशंकराचे ध्यान आदी उपासना सातत्याने वाढत जावी. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सर्व काळ शिवचिंतनात व्यतीत करावा. जितका होईल तितका जास्त काळ आपण शिवचिंतनात व्यतीत करावा, तो अंती शिवशंकरांनाच प्राप्त होतो. पृथ्वीवर 5 प्रकारची लिंगे आहेत. स्वयंभू, बिंदुलिंग, प्रति, स्थितलिंग, चरलिंग, गुरुलिंग अशी त्यांची नावे आहेत. सद्गुरूंच्या मार्गदर्शनानुसार पूजा कर्म करावीत. इष्टदेवतेला अभिषेक करून तांदळाची खीर किंवा पक्वान्नांनी युक्त असा नैवेद्य हा अर्पण करावा. पूजा संपन्न झाल्यावर शिवलिंग बंद पेटीत ठेवून घरात शुद्ध जागी ठेवावे. निवृत्तीमार्गी लोकांनी आपल्या हातावरच शिवलिंगाची पूजा करावी आणि भिक्षा मागून आणलेल्या अन्नाचा नैवेद्य हा दाखवावा. शिव म्हणजे श अधिक ई अधिक व यातील शकाराचा अर्थ आहे नित्य सुख शांती समाधान. इकाराचा अर्थ आहे पुरुष आणि व काराचा अर्थ आहे अमृत. स्वरूपिणी शक्ती या स्वरूपाला शिव असे संबोधले जाते. म्हणून शिव हाच आपला आत्मा मानून त्यांची पूजा करावी. आपल्या अंगावर भस्म धारण करावे. कपाळावर त्रिपुंड धारण करावे. पूजेमध्ये ओल्या भस्माचा उपयोग करावा. शुद्ध कर्मासाठी निर्जल भस्म हे वापरावे. दुःखाचे मूळ व्याधी आहे आणि व्याधीचे मूळ पातक आहे. धर्माचरणाने पाप दूर होते आणि शिवजींना अनन्य भावाने शरण गेले म्हणजे भक्ताचे दुःख आणि व्याधी यांचे निवारण होते. शिवभक्ताने सत्य, अहिंसा, सदाचार इत्यादी गुणांनी युक्त असावे. शुद्ध अन्नाचे सेवन करावे. आपली साधना कोठे प्रगट करू नये. जे भक्त असतील त्यांना शिवजींचा महिमा सांगत राहावा किंवा सांगावा. आता आपण पार्थिव शिवलिंगाचा महिमा कसा आहे तर सर्व लिंगांमध्ये पार्थिव लिंग हे सर्वश्रेष्ठ आहे. त्याच्या पूजनेने विविध सिद्धी ह्या प्राप्त होतात. त्याची उपासना करून आजपर्यंत ब्रह्म, प्रजापती, देवता, असुर, मनुष्य, गंधर्व, सर्प, राक्षस आणि अनेक भक्तांनी मनोरथ पूर्ण करून घेतले आहे. निरनिराळ्या युगात वेगवेगळ्या प्रकारची लिंग तयार केली जातात. सत्ययुगात रत्नांचे लिंग, त्रेतायुगात सोन्याचे लिंग, द्वापारयुगात पाण्याचे लिंग आणि कलियुगात पार्थिव लिंग हे सर्वात श्रेष्ठ आहे. पार्थिव मूर्ती श्रेष्ठ मानली आहे. तिच्या पूजनाने तपश्चर्येपेक्षा अधिक पुण्यफळ प्राप्त होते. ज्याप्रमाणे सर्व नद्यांमध्ये गंगा, मंत्रामध्ये ओंकार, वर्णांमध्ये वर्ण जाणारे ब्राह्मण, नगरांमध्ये काशी, व्रतांमध्ये शिवरात्री व्रत आणि शक्तीमध्ये शैलशक्ती सर्वश्रेष्ठ आहे, त्याप्रमाणे लिंगांमध्ये सर्वात श्रेष्ठ हे पार्थिव लिंग आहे. शुद्ध अंतकरणाने पार्थिव लिंगाची पूजा केली तर पुण्य वाढते, धनधान्य ऐश्वर्य वृद्धिंगत होते, मन हे समाधानी होते, सात्विक ऐश्वर्य हे वाढते, सर्व इष्टकार्य हे सिद्ध होत जातात. जो शास्त्रशुद्ध उपचाराने श्रद्धा भक्तिपूर्वक अंतकरणाने पार्थिव लिंगाचे व त्याच्या वेदीचे पूजन करतो त्याला काहीही कमी पडत नाही. देह ठेवल्यानंतर तो रुद्रलोकी जातो. जो त्रिकाळ संध्यासमयी बिल्वपत्रे वाहून पार्थिव लिंगाचे पूजन करतो तो निश्चितच जीवनमुक्त होतो. अशा भक्तांच्या दर्शनाने, त्यांच्या पादस्पर्शाने अनेकांची पापेही नाहीशी होतात. जो नित्य पार्थिव लिंग बनवून त्याची मनोभावे पूजा करतो तो अनंत काळ शिवलोकी राहतो. जो सकाम भावनेने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याला ऐश्वर्य प्राप्त होते. जो शुद्ध प्रेमाने पार्थिव लिंगाचे पूजन करतो त्याच्या मनात कोणत्याही प्रकारचे
मागणे नसते त्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होते. उत्तम काळात जन्म प्राप्त होऊन सुद्धा पार्थिव लिंगाचे पूजन करत नाही त्याला घोर नरकाची प्राप्ती होते. पार्थिव लिंग हे अखंड तयार करावे. द्विखंडात्मक केल्यास पूजेचे फळ हे लाभत नाही. रत्न, सुवर्ण, पारा, स्फटिक व पुष्पराग यांच्यापासून बनलेले पार्थिव लिंग हे अखंड स्वरूपाचे असते. वेदिका ही महाविद्या आहे आणि महेश्वर देव हे लिंगरूप आहे. म्हणून स्थावर लिंगात द्विखंडता असते. अखंड लिंग, चरलिंग आणि द्विखंड स्थानावर लिंग याच्या पूजेचे फल समान असते. तरी शुद्ध अंतःकरणाने पार्थिव लिंग पूजन हे मनोभावे करावे. मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पार्थिव लिंग पूजनाचा शास्त्रशुद्ध विधी कोणता आहे, तसेच पार्थिव लिंगपूजनाचे महात्म्य काय आहे आणि शिवनैवेद्य आणि बिल्व महिमा काय आहे हे बघणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.